पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठी रंगभूमी पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार असून याचा शुभारंभ गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी स्वरमाऊली जयमाला या ध्वनिचित्रफितीच्या उद्घाटनाने होणार आहे. शिलेदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगीत सौभद्र या नाटकाचा 5 तासांचा दीर्घप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात 21 ऑगस्ट 2025 रोजी होत आहे. या निमित्ताने जयमालाबाई शिलेदार यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या कार्यक्रमाबरोबरच संगीत रंगभूमीच्या उज्ज्वल परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांचे संपूर्ण वर्षभर आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जयमाला शिलेदार यांच्या कन्या मराठी रंगभूमी आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा दीप्ती शिलेदार भोगले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, नमस्कार. पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांचं जन्मशताब्दी वर्ष 21 ऑगस्ट 2025ला सुरू होतं. गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट आणि मराठी रंगभूमी पुणे या दोन संस्थांच्या विद्यमाने हे वर्षभर संगीत नाट्यविषयक विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात 21 ऑगस्टला जयमालाबाईंच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्यावरची ध्वनिचित्रफित दीप्ती भोगले यांनी तयार केली त्याच्या प्रकाशनाने होणार आहे. डॉक्टर जब्बार पटेल आणि डॉक्टर किरण ठाकूर या प्रसंगी उपस्थित राहतील. त्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत सौभद्र या नाटकाचा 5 तासांचा 4 अंकाचा दीर्घप्रयोग बालगंधर्व रंगमंदिर इथे सकाळी 9:30 ते दुपारी 3 अशा वेळात होणार आहे. नेहमी ऐकायला न मिळणारी गाणी आणि गायले जाणारे प्रवेश यांचा या प्रयोगात समावेश आहे. त्यानंतर वर्षभर दर महिन्याच्या एका रविवारी संगीत नाटकांचं वेगवेगळं सौंदर्य उघडून दाखवणारे 12 कार्यक्रम संस्थेतर्फे सादर केले जातील. नटी सूत्रधार आपल्या वेगवेगळ्या नाटकातून आपल्याला दिसतात. फक्त त्या प्रवेशांवर आधारित एक कार्यक्रम असेल. नटसम्राट बालगंधर्वांना मानवंदना देणारा एक कार्यक्रम आहे. जयमालाबाईंच्या अष्टनायिका एका कार्यक्रमात सादर होतील. वेगवेगळ्या तालांवर आधारलेली नाट्यगीतं तालबद्धातली ठेवणी हाही कार्यक्रम होईल. तसंच नाट्यसंगीतातील लोकधारा हा पण एक कार्यक्रम आहे. आणि आपल्या सगळ्या बुजुर्ग संगीतकारांना मानवंदना देणारे 2 कार्यक्रम यामध्ये आहेत. संगीत नाटकातल्या भाषेचं सौंदर्य दाखवणारे संगीत नाट्य प्रवेश असा पण एक कार्यक्रम आहे. असे वेगवेगळे 12 कार्यक्रम आपल्याला रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता पाहायला मिळणार आहे. तेव्हा वर्षभर चालणाऱ्या या कार्यक्रमांना आपण सगळ्यांनी उदंड प्रतिसाद द्यावा आणि युवा पिढीला